बऱ्याच गोष्टी सांगता येतील, पण आता आपल्याला पैसे किती आहे, अडके किती आहे, याच्यापेक्षा सुरक्षित देशाला कोण ठेवू शकतो ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. माझ्याकडे बंगले आहे, माझ्याकडे गाड्या आहे, माझ्याकडे घोडे आहे, पण तुमच्या देशातलाच माणूस खमक्या नसला, तुमच्या वाड्यातलाच माणूस खमक्या नसला तर ते पैशाला काय चाटायचंय. त्यामुळे या देशामध्ये जे सगळे मोदी साहेबांना घेरण्याचा प्रयत्न करतात, एकट्या वाघाच्या मागे सगळे लोक लागले आहेत. ते कशामुळे लागले आहेत यांना माहिती आहे की तिसरी बार हे सरकार येणार आहे. तुम्ही काँग्रेसवाल्याला जरी विचारलं, नाही पंतप्रधान तर मोदीच होणार आहेत, मग मोदी होणार आहेत तर वरती ज्याचा मुंडका आहे तर हातपाय पण त्याची खाली असले पाहिजे. इथं दुसरं पिक्चर आलं तर तुमचं तिकीट कोण घेणार आहे. त्यामुळे वाजेंचा वाजा तिकडेच सिन्नरमध्ये वाजवा आणि आमच्या आप्पांना या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे. वेळ भरपूर झालेला आहे आणि मला खात्री आहे की आपण सगळे सुज्ञ मतदार आहोत. आपण सगळ्यांनी विचार करून ठेवलेला आहे की येणाऱ्या या दिवसामध्ये हिंदू मुसलमान बौद्ध जे भी बांधव असतील हे मनातून शंका काढून टाका की घटना बदलून टाकणार आहे, अमुक होणार आहे. मुसलमानांना सांगितलं जात आहे तुमको ये देश में से निकाले जाने वाला है. अरे हरा है अल्लाह का, भगवान का, सफेद का, उसमें बना है तिरंगा हिंदुस्तान का. हा जो तिरंगा आहे हा तिरंगा सगळ्या जाती धर्माच्या माणसाने बनवलेला आहे. त्यामुळे येत्या 20 तारखेला या ठिकाणी आदरणीय हेमंत आप्पांच्या धनुष्यबाणावर बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींना करा हीच प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. अण्णा, तुम्ही शांत होता, तुम्ही म्हणले मी डायरेक्ट निवडून आला होता, प्रचार करायची वेळ पडली नव्हती, पण तुम्हीच तर नाव सुचवलं करंजकर बापून. तुम्ही तुमच्या आशीर्वादाशिवाय ते कसे निवडून येतील. तुमच्या आशीर्वादाशिवाय ते निवडून येऊ शकत नाही. आणि तुम्ही आज जरी शांत बसलात तर उद्या तुम्हाला त्याचं फळ 100% मिळणार आहे. मुख्यमंत्री तुमच्या दरवाजी येऊन गेले. आमचा मुख्यमंत्री भोळा माणूस आहे, रिक्षावाला आहे, 3 चाकीवाला आहे, साधा माणूस आहे, म्हणून गरिबाचं पोट्ट ह्या लोकांना सहन होत नाही आहे. गरिबानं मुख्यमंत्री व्हावं हे सहन झालं नाही. त्याप्रमाणे आपण सांगतात की 2 दिवस पहिले सीएम साहेबांचं नाव एकनाथ शिंदे साहेबांचं ठरलं होतं. नंतर असं ठरलं की बाकीचे लोक असे म्हणतात की सिनियर माणसाने ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम कसं करावं, म्हणून माझं नाव पुढे आलं. अरे बाळासाहेब मुख्यमंत्री होऊ शकले असते, बाळासाहेब नगराध्यक्ष होऊ शकले असते, बाळासाहेब लोकसभेचे अध्यक्ष होऊ शकले असते, पण बाळासाहेबांनी जे काम केलं नाही ते तुम्ही केलं. ज्याच्याकडे लायसन नाही तोच माणूस गाडी चालवायला बसून दिला. कशी चालेल ती गाडी. विधानसभेचा आमदार दिले उद्धव साहेब, पण विधानसभेचं कामकाज कसं चालतं, प्रश्न कोणाला म्हणतात, लक्षवेधी कोणाला म्हणतात, औचित्याचा मुद्दा कोणाला म्हणतात, हे काहीच माहित नाही. आणि तुमच्या मागे जे आजूबाजू कंडुळे आहे, हे कंडुळे जे लोक आहेत या लोकांनी तुम्हाला वेडं केलं. आणि आज तुम्ही सोनिया गांधी, राहुल गांधींच्या बाजूला बसतात, फारुख अब्दुल्लाच्या बाजूला बसतात. आम्हाला लय वाईट वाटतं. ज्यांनी आपल्या देशाच्या विरुद्ध काय काय कारवाया करण्याकरता लोकांना, काही लोकांना, फारुख अब्दुल्ला यांनी काय केलं आपल्या देशाकरता हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे आप्पा चिंता करण्याची गरज नाही. तुमचं तिकीट थोडं उशिरा डिक्लेअर झालं, पण तो मधला फावलेला वेळ आहे. स्मिताताई या ठिकाणच्या, आमच्या सीमाताई या ठिकाणच्या आमच्या आमदार आहे, त्यांचं कार्य या भागामध्ये आहे, त्यांचा संपर्क या भागामध्ये आहे. भाजपा, शिवसेना आणि भीमशक्तीची ताकद या विभागामध्ये आहे. त्यामुळे या विभागामध्ये आपल्याला 100% मजबूत लीड मिळाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री माझ्या मनामध्ये आहे. बेईमानों के लिए कहर और देश के गद्दारों के लिए जहर है मोदी. मी आपल्याला हे करण्यासाठी आलो आहे. सिन्नरचं स्पिरिट तयार झालंय, मग नाशिकचं होणार नाही काय. नाशिकचं स्पिरिट तयार होईल.
13 लाख मत आहे. तुम्ही जरी 13 लाख मत दिले, आजच तुमच्या बहादराचा सांगण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. काल परवाकडे इथं ते भूत येऊन गेलं, माझा माल आहे तो संजय राऊत, ते इथे येऊन बोलून गेलं, अरे तू आम्हाला काय शिकवतोस? कधी आयुष्यामध्ये शिवसेना समजली आहे का? शिवसेना समजून घेणारे आम्ही आहे, शेकडो केसेस अंगावर घेणारे आम्ही आहे. 302, 307, 101 कंप्लेंट, चॅप्टर 107. तुझ्या चोट्या, तुझ्यावर एक तरी केस आहे का? दाखव. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, ज्याच्यावर केस नाही साला तो शिवसैनिक होऊ शकत नाही. शी म्हणजे शिस्तबद्ध, वचनबद्ध, ते म्हणजे सेवा, आणि ना म्हणजे ना मर्दांना जिथं स्थान नाही ती मर्दांची संघटना म्हणजे कि कोटि कोटि हिंदुस्तानियों का द्वार उठाकर मांगेंगे, छत्रपति की खाते है कि भगवा ध्वज लहराएंगे. जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे कहलाएंगे. अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ तो उसके हाथ काट दिए जाएंगे. सौगंध छत्रपति की खाते है कि भगवा ध्वज लहराएंगे. कश्मीर की बात, कोई कहते हैं वजीर आजम, हम उनको यह बता देंगे, कश्मीर तो छोड़ दो मेरे भाई, तुम हिंदुस्तान की मट्टी भी ना ले पाओगे. अगर भूल गए हो हिंदुस्तान पाकिस्तान जंग की बात, अब्दुल हमीद भी थे हमारे साथ, बता देंगे. छत्रपति की खाते है कि भगवा ध्वज लहराएंगे. समोर उभा है, लगा देंगे तो लगा देंगे धूम, और लगा देंगे और धूमधाम से. वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न आम्हाला साकार करायचं आहे. कोणी प्रॉपर्टीचे वारसदार असतील, पण विचाराचे वारसदार आम्ही आहोत. आदरणीय उद्धव साहेब ठाकरे बांद्र्याला आता पंजाला मत देणार आहे. पंजाला मत देणार आहे. ज्या पंजा करता बाळासाहेबांनी अख्खं आयुष्य वाया घातलं, अख्खं आयुष्य वेचलं, आणि ज्या सांगितलं होतं ज्या दिवशी काँग्रेसची युती करण्याची वेळ येईल त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेल. उद्धव साहेब तुम्हाला काहीच वाटत नाही? त्या काँग्रेसवाल्यानं गुलाबराव पाटलाच्या पाठ्यावर पोलिसांच्या हातानं काठ्या मारायला लावला, तुम्ही त्यांच्याशी आय लव्ह यू करताय. ज्या काँग्रेसवाल्यानं आम्हाला जेलमध्ये टाकलं, तडीपार केलं, ज्यांनी आमच्यावर केसेस भरल्या, तुम्ही त्यांना मतदान करणार आहे. बाळासाहेबांचा आत्मा काय म्हणेल? बाळासाहेबांचा काय म्हणेल की मी काय, की माझी शिवसेना खाली. तुम्ही शिंदे साहेबांना आणि आम्हाला गद्दार म्हणतात. 50 खोके बिरकुल ओके, काय झाडी, काय डोंगर, काय पाय. अरे आम्ही तर टपरी चालवणारे लोक होतो की आम्ही शिवसेनेकरता वनवन भटकलो, तेव्हा ही शिवसेना उभी राहिली. संजय राऊत नावाचं बारदान पण त्यावेळेस शिल्लक नव्हतं, तेव्हा आम्ही मैदानामध्ये करंजकर बापू असतील, भाऊ चौधरी असतील, यांच्यासारखे कार्यकर्ते होते. आणि आज तुम्ही आम्हाला पाडाला आणि आम्हाला गद्दार म्हणायला निघालाय. पण सातपूरची जनता हुशार आहे. इथं सगळं मिक्स वेज आहे, साध भाषा भी छे, इथे सगळं आहे. इथे बंगाली आहे, बिहार वाला आहे, खानदेश वाला आहे. आणि मी खानदेशवासियांना खास विनंती, त्यामुळे आपल्याला आपलं खिशाचं पाकिट जरी गेलं तर हेच मदत करतील. म्हणून आपण जळगाववाल्यांनी बरोबर या ठिकाणी हेमंत भाऊला मतदान करायचं आहे. आणि मला खात्री आहे ही जी संख्या आहे केलेला आहे, केंद्र सरकार आदरणीय मोदी साहेबांचा असू दे, राज्य सरकार आदरणीय शिंदे फडणवीस साहेबांचा असू दे, महिला सक्षमीकरण करण्याकरता विविध योजना, बचत गटाकरता या ठिकाणी 20 लाखापर्यंतचं कर्ज हे देण्याचा जो निर्णय आहे या शासनाने घेतला. ज्या माझ्या महिलेला 1000 रुपये विधवा परितक्तेला संजय निराधारचे येत होते, आज डायरेक्ट ते पैसे 1500 रुपये केले आणि डायरेक्ट डीबीटीद्वारे ते पैसे यायला लागले. एसटी मध्ये माझी बहीण बाहेर खिडकीमध्ये हात घालून अर्ध्या तिकीट मध्ये पंढरपूर जायला लागली आणि विठोबा घ्यायला लागले. हे काम आमच्या सरकारने केलेलं आहे.
या सरकारकडे जी नियत आहे, हिंदुत्वाचा पुरस्कार करणारं हे सरकार आहे. पण काही मुसलमानांना या ठिकाणी सांगितलं जातं की हे सरकार मुसलमानांच्या विरोधात आहे. 80 कोटी लोकांना धान्य दिलं, उद्या चेक केलं नाही की सलीम आहे की कलीम आहे. तिथं विचारलं नाही की हे धान्य कोणाच्या घरात जात आहे, हे कोणाच्या घरामध्ये धान्य जात आहे. आज 80 कोटी लोकांना धान्य दिल्यामुळे सकाळी जो कटोराचा आवाज आपल्या दरवाजी यायचा, बासी भाकर दे बाई, बासी भाजी दे केलेला आहे. आज आपल्याला माहिती आहे की आज तुम्ही रेल्वे स्टेशनने वापरणारे लोक आहे. माझा बाप मला रेल्वे स्टेशनवर न्यायचा, तुम्हाला पण नेत असेल. रेल्वे स्टेशनवर गेले पावसाळ्याचे दिवस, नाकाला पट्टी लावल्याशिवाय तुम्हाला रेल्वे स्टेशनवर उभा राहता येत नव्हतं. ही स्थिती रेल्वे स्टेशनाची होती. आज 5 स्टार रेल्वे स्टेशन जर कोणी केलं असेल तर आदरणीय मोदी सरकारने केलेलं आहे. हे टकाटक जे रोड झालेले आहे, नाशिक मधून जळगाव यायला आम्हाला 5 तास लागत होते, आम्ही 2.5 तासामध्ये जातोय. आज समृद्धी मार्गाने नागपूरमध्ये आम्ही 7.5 तासामध्ये जातोय. ज्या विमानाचा आम्हाला आवाज येत नव्हता, लहान पोट्टा म्हातारा आवाज आला विमानाचा, आभाळाकडे बघत होता, तिथं आज शेकडो विमान चालायला लागले. ही करामत आदरणीय मोदीजींची आहे. आणि जो पाकिस्तान आम्हाला दरवेळेस घाबरायचा प्रयत्न करत होता, फटाक्याचा जरी आवाज आला तर त्याला कबूल करावं लागतं की याच्यामध्ये आमचा हात नाही, तो दमदार. म्हणून सुवर्ण पाटील, सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे पण कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढायचे असल्यामुळे सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेल्या सगळ्या माझ्या मतदार बंधू भगिनींनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या इतर पक्षाच्या बांधवांनो, खरं म्हणायला गेलं तर हेमंत भाऊंचं या ठिकाणी आगमन होत होतं. दिनकर गप्पा सुरू होत्या. हा जो परिसर आहे, हा परिसर शेतकऱ्यांच्या पद्धतीनं ज्याप्रमाणे मजुरांचा परिसर असतो त्याचप्रमाणे इथं यूपीचे लोक राहतात, इथे बंगालचे लोक राहतात, इथे खानदेशचे लोक राहतात, इथे साताराचे लोक राहतात. असं मिक्स असलेलं हा एरिया आहे. आणि बघा, गावकरी जेवढं तुम्हाला मत देणार नाही तेवढे आमचे बाहेरचे लोक तुम्हाला मत देतील, हे वचन या ठिकाणी आलं. आज या ठिकाणी ही निवडणूक गटर वॉटर आणि मीटरची निवडणूक नाही आहे. ही निवडणूक नगरपालिकेची नाही, ही निवडणूक आमदारकीची नाही, ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही. ही निवडणूक आपल्या देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक आहे. चला आपण उद्याच्या दिवशी इंडिया आघाडीला मतदान करूया आणि त्यांना निवडून आणूया. ग्रामपंचायत मध्ये सुद्धा पॅनल उभं केलं तर सरपंच पदाचा उमेदवार लागतो. नगरपालिकेमध्ये जनरल वोटिंग मध्ये सुद्धा नगरपालिकेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार लागतो. इथे जर त्यांचं सगळे लोक निवडून आले तर मुंडकं काँग्रेसचं, कंबर टीएमसीचं, हातपाय बाळा उद्धव साहेब ठाकरेचे आणि हात शरद पवारचे शरीर कसं चालेल. इथं टॉप एकच मॉडेल आहे, ते म्हणजे आदरणीय नरेंद्र दामोदर मोदी हे मॉडेल आहे. मला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा झाला ज्याचा उल्लेख आदरणीय निरमताईंनी केला. इथं नारी शक्ती उपस्थित आहे आणि ज्याच्या सभेमध्ये जास्त नारी असते त्याची विजयाची वारी 100% होते, हा माझा या ठिकाणी विश्वास आहे.